फार्म हाऊसवर असं काय झालं की नाचायच लागलो. पुढे बघा सांगतो काय झालं. तर आज अचानक आम्हाला सगळ्यांना फार्म हाऊसवर जायला लागलं आणि हे बघा कुठे चाललं म्हणलं की विहानची लुडबुड चालू झाली. त्यानंतर आपली धन्नो काढून आम्ही निघालो फार्म हाऊसला. आणि फार्म हाऊसला यायचं कारण म्हणजे गहू पुढे चाललं होतं. पटकन आम्हाला गव्हाची काढणी करायची होती, त्यामुळे आम्ही तिघं आज आलोय बघा फार्म हाऊसला. आता म्हटलं वेळ न घालवता पटपट गहू काढायला सुरुवात करूया. पप्पा इकडे पेंड्या बांधत होते आणि मी आणि मम्मी दोघं गहू काढून पप्पांना देत होतो. काढून झालेला गहू आम्ही पेंड्या बांधून असं फार्म हाऊस मध्ये बघा साठवून ठेवत होतो, कारण आज आम्ही ठरवलेलं हे पुढचा पट्टा आहे ना सगळा संपून जायचा. आणि आज खऱ्या अर्थानं समजलं की शेतातलं कष्ट किती महत्वाचं असते. आता टार्गेट दिलं होतं ही समोरची पट्टी आहे ना पटपट संपवायची होती. आणि आज पप्पांचा उपवास असल्यामुळे त्यांनी फराळ करायला गेले. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला गाणे किती आवडतात. मम्मी आणि मी गाणी ऐकत ऐकत मस्त गहू काढत होतो, तेवढ्यात डान्स पण आठवला. अपना नंबर है. त्यानंतर अशी एक पट्टी राहिली होती बघा गहू काढायची. पटपट गहू काढून घेतली. त्यानंतर का नाही राहिलेल्या सगळ्या पेंड्या गोळा करून घरात ठेवल्या. आणि असं बघा रानात पडलेल्या आहे ना उंब्या गोळा करून सगळ्या आत नेऊन ठेवल्या. आता 4 महिने साथ दिलेल्या ह्या रेन पाईप अशाच रानात पडल्या तर खराब होतील, म्हणून म्हटलं गोळा करून ठेवूया. आता पाईप गोळा करायची रिंग तर नाही आपल्याकडं, म्हणून काठी घेतली आणि काठीलाच गुंडाळून ठेवली, म्हणजे पुढच्या वर्षी पण आपल्याला कामाला येईल. बघता बघता 7 कधी वाजले कळलंच नाही. चला तुम्हाला दाखवतो आज गहू किती काढला आम्ही. आणि आज बघा मम्मीने एवढी हार्वेस्टिंग केलेली आहे. त्यानंतर बोर लावून मस्तपैकी फ्रेश झालो आणि आपली धन्नो काढून आम्ही निघालो. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.